इस न्यूज के प्रायोजक है उमामा फैशन बीजापुर बेस सोलापुर। आमदार रोहित पवार यांच्या ईडी चौकशीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात आलं। एकच वादा रोहित दादा तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है। धिक्कार असो सरकारचा धिक्कार असो, सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है, अशा जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडलं। रोहित दादा महाराष्ट्रभर पिंजून काढत आहेत, तसेच युवकांचा नेतृत्व म्हणून ते पुढे येत आहेत, म्हणून त्यांची सुडबुद्धीने चौकशी करण्यात येत आहे, असे मत शहर अध्यक्ष भारत जाधव यांनी व्यक्त केली। यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड, युवक अध्यक्ष अक्षय वाकसे, कार्याध्यक्ष सरफराज शेख, विद्यार्थी अध्यक्ष निशांत साळवे, महिला अध्यक्ष सुनीता रोटे, युती अध्यक्ष प्रतीक्षा चव्हाण, चंद्रकांत पवार, दिनेश शिंदे, लकी गायकवाड, गोवर्धन सुंचू, नुरुद्दीन मुल्ला, जावेद चिखलगार, अक्षय जाधव, संजय गायकवाड व सादिक मुजवर, नूर नदाफ, वैभव विभूते, संजय गायकवाड, समर्थ लवटे, लक्ष्मण भोसले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। युवकांचे हृदयस्थान असलेले रोहित दादा यांच्या विरोधात ईडीने नोटीस काढलेला आहे आणि आज त्यांनी सुनावणीसाठी त्यांच्या ईडीच्या ऑफिसमध्ये बोलवलेलं आहे। कर नाहीतर डर कशाला अशा उद्देशाने रोहित दादा त्या याच्यात मोठ्या ह्याच्याने गेलेले आहेत आणि सर्व सरकारच्या विरोधात जे काही बोलणं झालेलं आहे ते सरकार त्यांना घाबरलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढलेलं आहे। आता आपल्याला याच्यापासून धोका आहे, रोहित दादापासून धोका आहे असं सरकारला वाटत असल्यामुळे त्यांनी हा पाऊल उचललेला आहे। ईडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते ईडी हे आपल्या भाजपचं एक घटकच असल्यासारखं आम्हाला वाटू लागलं, सर्व जनतेला वाटू लागले आहे आणि याच्यातून रोहित दादांना काहीच होणार नाही अशा विचारात रोहितदादा मोठ्या याच्याने त्या ईडीच्या ऑफिसला सामोरे गेलेले आहेत आणि ते नक्कीच बाहेर पडतील। जर त्यांना अटक केलं सूड भावनेने तर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्ष, पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष रस्त्यावर उतरून संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल आणि रोहितदादांना संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या युवक त्यांच्या पाठीचे आहे आणि युवक त्यांना नक्कीच या संकटातून वाचवण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या ताकदीनं असं मला वाटतं आणि या सरकारने जागेत जागा व्हावं आणि रोहितदादांना सही सलामत बाहेर सोडावं असं मला वाटतं। आणि रोहितदादांनी काहीच केलेलं नाही आहे तरी देखील सूड भावनेने हे करत आलेलं आहे, हे सर्व महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला कळू लागलं आहे आणि ह्या ईडीनं समजून घ्यावं असं मला वाटतं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेलं एकमेव नाव म्हणजे उमामा कलेक्शन। बच्चों से लेके बड़ों तक एक ही चॉइस, उमामा फैशन। आमच्या इथे जेंट्स टी शर्ट्स, ट्राउजर्स, शर्ट्स, पॅन्ट्स, जॅकेट्स आदी व्हरायटीज उपलब्ध। तसेच दिवाळी, होळी, रमजान ईद, बकरी ईद, आंबेडकर जयंतीचीही शॉपिंग करा। आमच्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उमामा फॅशन, मक्का मस्जिद शेजारी, बीजापुर वेस्ट, सोलापूर। संपर्क 99 21 03 70 94।